ही चिठ्ठी आमचं लगीन लागल्या लागल्या लगेच दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनात पोचती झाली पाहिजे. कसली चिठ्ठी ही? मामी अहो पुढची चाल आहे होती माझी. म्हणजे आतापर्यंत सुंदरला फक्त माझं प्याद म्हणून वापरलं मी, पण मला खरा चेकमेट करायचा आहे तो अक्षराला. माझा भाऊ संपवला ना तिनं, तुम्ही बघाच तिला म्या कशी पुरती संपवते ती. IPS अक्षरा सूर्यवंशी कायदा मोडायला लागले अशी बातमी दिली आहे तिच्या. अक्षराने कायदा मोडला? मग सुंदरचं लगीन काय कायद्यात राहून होतंय? वय ग, जशी ही चिठ्ठी पोलीस स्टेशनात पोचती झाली की सुंदर जाईल जेलची हवा खायला आणि नोकरी गेली म्हणून अक्षराच्या हातात येईन फक्त कटोरा. वाग माझी बाई, हा घरावर ठेवते मालकी आणि गावभर फिरवते पालखी, असं आहे बघ तुझं. एकाच दगडात तू 2 पक्षांचा डायरेक्ट बुकनाच केलास की. पण मामी ही चिठ्ठी येत पोलीस स्टेशनात पोचती झाली पाहिजे बर. वय तू काळजी करू नकोस, ही संधी मी अशी वाया जाऊ देणार नाही. बघच तू. झोप झोप. अहो झालात का तयार? गुरुजी कधी आवाज देतील? अक्षरा, अहो काय तुम्ही अजून तयार नाही झालात? मुहूर्ताची वेळ झाली ना, सगळे आपली वाट बघतात, अजून आवरलंच नाहीये तुम्ही. चला पटपट आवरून घ्या बरं, मी मदत करते, थांबा. चला आपली वाट बघतायत, निघायला हवं. अक्षरा, अगं वाद झाला आता. अगं हे लगीन केल्याशिवाय दुसरा काय मार्ग नाही का आपल्या हातात? हा अगं दुसरा काहीतरी मार्ग काढ की. हे बघ अक्षरा, मी आहे ना तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आणि मला हे ठाव आहे, तू हे समज ना फक्त माझ्या समाधानासाठी करतेस बघ. तू हे समज तुझं मन मारून करतेस, मला माहिती आहे. अक्षरा अगं माझ्या चुकीची शिक्षा तुला जास्त भोगावी लागली आहे बघ. काहीतरी काय बोलताय तुम्ही? आणि असं खचून कसं चालेल? असं नाराज राहणं बरं आहे का आजच्या दिवशी?